हॅलो शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की बदली प्रक्रिया सुरू होणार आहे। ही बदली प्रक्रिया टोटली ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि प्रत्येकाला ही बदली प्रक्रिया अनिवार्य आहे। तुम्हाला बदली असो किंवा पाहिजे नसो, ही बदली प्रक्रिया तुम्हाला ही कंपल्सरीच आहे, अनिवार्यच आहे। ही जी बदली होणार आहे, बदली प्रक्रिया होणार आहे, ते शासन निर्णय 18 जून 2024 नुसार ही सगळी बदलीची प्रक्रिया होणार आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला 30 शाळा निवडायच्या आहेत, आपल्याला अनिवार्य आहे। आणि शाळा निवडताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जी शाळेवर पहिली पसंती आहे तिला आधी टाकायचं, दुसऱ्या पसंतीला दुसऱ्या नंबर, तिसऱ्या पसंतीला तिसऱ्या नंबर। असं होऊ नये की आपली पहिली पसंत आपण नंतर टाकू, तसं नाही करायचं। जे तुम्हाला शाळा पाहिजे, ज्या क्रमानं पाहिजे तुम्हाला त्या क्रमानंच टाका, जेणेकरून तुम्हाला त्याच क्रमानं शाळा भेटेल। नाहीतर तुम्ही त्या क्रमानं नाही टाकलं तर तुम्हाला ती शाळा भेटणार नाही। म्हणजे ती शाळा आपल्याला सगळ्यांना भरणं कंपल्सरी आहे। एखादी शाळा दिसत नसेल तर ती शाळा आपल्याला भरायचा नाही पर्याय। त्याच्यानंतर इथे जी बदली होणार आहे ती सेवा ज्येष्ठतेनुसार आहे, म्हणजे ज्याची सेवा सगळ्यात जास्त आहे त्याला प्राधान्य पहिले दिलं जाईल। आता ही अजून एक पती पत्नीबद्दल पण एक युनिट आहे की 30 किलोमीटरच्या आतमध्ये पहा, याच्यामध्ये जे पात्र आहे ना, सेवा पात्र जे आहे त्यांनीच फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, दोन्ही जर पात्र असेल तर दोन्हीपैकी कोणी भरू शकते, पण दोन्हीपैकी फक्त एकच पात्र असेल सेवा, ठीक आहे, बदली पात्र, तर काय होते, त्या दोन्हीपैकी फक्त जे सेवा बदली पात्र आहे त्यांनाच आपल्याला काय करायचं आहे, हे फॉर्म मध्ये बदली करू पाहिजे म्हणून 1 युनिट म्हणून काय करायचं आहे, तिथं फॉर्म भरायचा, फॉर्ममध्ये मेन्शन करायचं। त्याच्यानंतर ही बदली आपल्याला माहीतच आहे की आपल्याला याच्यासाठी एक गोष्ट पहिली आधी करायची की आपला प्रोफाईल अपडेट करून ठेवायचा। 28 फेब्रुवारीपर्यंत सगळ्यांनी आपला प्रोफाईल अपडेट करायचा। त्याच्यात काही दुरुस्ती चुका असतील तर त्या हे करायच्या। मग 1 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला जो फॉर्म आहे तो भरायचा। ठीक आहे, म्हणजे हा बदलीचा जो ऑनलाईन फॉर्म येणार आहे बदलीबद्दल, म्हणजे 28 तारखेपर्यंत तुमच्या प्रोफाईलमध्ये जे चेंजेस करायचे, मोबाईल नंबर असो काही असो, ते तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर 1 मार्चपासून 31 मार्चपर्यंत तुम्हाला जो बदलीचा फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर 1 एप्रिल ते 20 एप्रिलमध्ये ही जिल्हा परिषद जे काय करेल याचा डेटा घेऊन एका कंपनीला देणार आहे, विन्सेन्स कंपनी त्या कंपनीचं नाव आहे। आणि ती कंपनी काय करणार आहे, 21 एप्रिलपासून तर 31 मार्चपर्यंत ही सगळी प्रक्रिया बदलीची संवर्गानुसार, संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 ह्याच्यानुसार ती काय करणार, बदलीची प्रक्रिया पूर्ण करणार। ठीक आहे, अजून याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची की पहा, जेव्हा आपल्याला 1 युनिटमध्ये भाग घेण्यासाठी दोन्ही जे नवरा आणि बायको दोन्ही पण जिल्हा परिषदमध्ये काम करणं गरजेचं आहे। एखादी व्यक्ती संस्थेवर जर असेल, ठीक आहे, तर ते ह्या जे आपलं बदली पात्रामध्ये जे 1 युनिटमध्ये हिस्सा घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे दोन्ही पण जे पाहिजे ते जिल्हा परिषद शाळेवरच काम करायला पाहिजे, तरच तुम्हाला हे 1 युनिट म्हणून नवरा बायको दोघं असतील जिल्हा परिषद शाळेवर, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल। एक संस्थेवर आणि एक जिल्हा परिषदेला आहे असं चालणार नाही। ठीक आहे, अजून काय अपडेट असतील तर आपण सांगूतच। आतासाठी एवढंच, धन्यवाद।